उल्हासनगरमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्राच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण हे तापलेले आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेतली आहे। राज्यभरामध्ये सुरू असलेल्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महानगरपालिकेच्या कारभाराची माहिती घेतली आणि काही गंभीर असे आरोप केले। उल्हासनगरमध्ये तब्बल 25,000पेक्षा अधिक बोगस जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। आतापर्यंत जुने जन्म प्रमाणपत्र शुद्धीकरणच्या नावाने हजारहून अधिक बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे। हे इथे उल्हासनगरमध्ये पण दिसतंय। आता त्यावर त्यांनी इंटरनल समिती आता नियुक्त करणार आहे आणि 1 जानेवारी 2024 पासून जे पण अमेंडमेंट वाले जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत